तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. बालाजी मारुतराव पवार, राहणार आंबाळा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं. तर मला सांगा, शेतीला जोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय तुम्ही कधीपासून करता? 25-30 वर्ष झालं. बरं. तर दुग्ध व्यवसायाला सुरुवात कशी केली? म्हणजे तुमच्याकडे किती म्हशी होत्या पहिले? आमच्याकडे एक होती, एकच्या 2 झाल्या, 2च्या 4-5 केल्या मग. बरं. तर तुम्ही मला सांगत आहात की हे तुमची पहिली म्हैस तुमच्याकडे आलेली आहे ना? हो. बरं. तर ह्या म्हशीचे तुमच्या इथे किती इथं झाले? या म्हशीचे आमच्या आता 10 ईत झाले. 10 ईत. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण एकाच म्हशीला 1 वर्ष ठेवून विकत असतो. तर ही म्हैस आहे की या म्हशीनं पूर्ण म्हणजे लखपतीच म्हणा, लखपतीच केल्यासारखं बघू शकता या म्हशीची खासियत. या म्हशीचे 10 इथं यांच्या इथं झालेले आहे. तर या म्हशीचं तर ही म्हैस म्हणजे तुम्हाला चांगली वाटल्यामुळे तुम्ही हिला ऐकलत नाही? नाही. बरं. तर म्हणजे हिची खासियत काय तुमच्या इथं 10 इथं तुम्ही ठेवलेली आहात? तर म्हणजे चारा खाण्यासाठी चारा याच्यासाठी? खाते, बेमार पडत नाही, चांगली आहे. बरं. दूध देते, फॅट आहे, सगळं आहे. सगळं आहे का? हो. बरं. तर मग आता दूध देते का गाभण आहे? दूध देते. दूध देते. किती लिटर दूध देते? दोन्ही एका टायमाला 3 लिटर दूध देते. दोन्ही टायमाला? दोन्ही टायमाचं 6 लिटर दूध देते. 1-2 थानं वगाराला आता. बरं बरं. आणि तिच्या पलीकडलं जे वगार आहे ते म्हैस, ती गाभण आहे का इली? इलेली आहे. ती पण इलेली आहे का? हो. ती विकत आणलेली आहे का? हिचीच आहे. हिचीच आहे का? हा. बरं बरं. तर ती आता किती लिटर दूध देते? ते पहिला रू आहे, हां. 3 लिटर दूध द्यायला एका टायमाला. 3 लिटर हा. एका टायमाला? बरं. आणि ही म्हैस आहे गाभण आहे, हिचीच आहे. ही गाभण आहे का? हा. बरं. आणि हे वगारू हिचंच आहे. हे हिचंच आहे का? हा. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एका म्हशीनं यांना लखपती केलेलं आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. आणि आता या दोन्ही म्हशीचं दूध किती निघते? दोन्ही म्हशीचं 10-12 लिटर जाते. 12 लिटर. 10-12 लिटर? हो. बरं. तर डेअरीला देता की बरोबर आहे? डेअरीला आहे. डेअरीला? हो. बरं. तर मग किती हप्ता येते तुम्हाला? हप्ता 5,000 रुपये महिना येते, 5 किंवा 5.5. म्हणजे 10 दिवसाला का महिन्याला? 10 दिवस. 10 दिवसाला 5,000. हा. बरं. तर मग याला ढेप चारता का तुम्ही? ढेप 1-1 किलो आहे. 1-1 किलो? म्हणजे 2 किलो रोजची? दररोजची 2. बरं. तर ढेपीला किती खर्च जात असेल महिन्याकाठी? महिन्याला एक कटा 15-20 दिवस जाते. बरं. 3 कटे लागतील? 3 कटे लागते. 2-2.5 हजार धरा महिन्याचे. हो. तर 20,000तून 2-2.5 हजार गेले, 17-18 हजार उरतात तुम्हाला? हो. बरं. आणि मग याला दिवसभर चाऱ्याचं नियोजन कसं असते सकाळपासून? सकाळी कुटार टाकतो आम्ही. बरं. पुन्हा मग घंटाभर फट गाळायचे. हां. पुन्हा संध्याकाळचं गवत कुटार टाकायचं. बरं. हा. आणि दुपारा सोडता का चारायला? दुपारा सोडतो, जरा शेवट गळतो पाण्यासाठी, पाणी पित नाही ते. बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांनी आपल्याला सर्व नियोजन सांगलेलं आहे. आणि या एका म्हशीपासूनच ही एक म्हैस आहे जी यांना लखपती म्हणजे लाभलेली आहे. अशी म्हैस लाभायला खूप मोठं भाग्य लागतं आणि ते भाग्य यांच्या नशिबी मिळालेलं आहे. तर हे बघू शकता हिचीच ही वगार आहे, आता दूध देत आहे आणि ही पण हिचीच आहे. आणि आता हे सध्या हे वगार आहे हे पण हिचंच आहे. आणि यांचं नियोजन तुम्हाला झोपडं दाखवतो एकदम साध्या पद्धतीनं बघू शकता. आणि याच्यामध्ये कुटार वगैरे चारा नियोजन आहे पहा, बघू शकता कुटार केलेलं आहे. हे पण तुमचंच आहे का? हो. बरं. तर मग हे झोपडं कधी बांधले तुम्ही? झोपडं खूप वर्ष झाले आहे. खूप वर्षे? किती खर्च आला असेल अंदाजे आपल्या मानानं? तेव्हाच्या काळाला 10-15 हजार रुपये आलता. आता शेड आणलं, शेडचं सामान आणलं, पण शेड करायचं आहे. बरं. शेड करायचं म्हणजे वाढवायचं दुग्ध व्यवसाय? बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांना दुग्ध व्यवसाय लाभलेला आहे आणि एका म्हशीपासून हे लखपती झालेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला जमीन किती आहे? मला जमीन 3 एकर आहे. 3 एकर? बरं बरं. मग त्याच्यामध्ये याच्यासाठी चारा काय आहे काय? 1 एकर कडोळ आहे. 1 एकर कडोळ? बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्याला यांचं नियोजन कशाप्रकारे चांगल्या प्रकारे सांगलेलं आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.